नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी लक्ष्मी अगदी मनापासून स्वागत करते. आता थंबनेल आणि टायटल बघून थोडासा तरी अंदाज तुम्हाला आलाच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये मी काय शेअर करते. तर हल्ली आता बाळूमामाचे व्हिडिओ म्हणजे क्रिएट करून मी अपलोड करत असताना मला बऱ्याचशाच कमेंट येत आहेत आणि त्याच कमेंटचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे. तशातलीच म्हणजे खूप चांगल्या वाईट आता मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं चांगल्या वाईट कमेंट्स येत आहेत. काही काही जण बाळूमामाचे भक्त आहेत ते चांगला कमेंट करतात. ज्यांना काही मनात शंका आहे ते वाईट पण करतात. असो, त्या गोष्टीकडे आपण इग्नोर करूया. तर अशीच एक मला एका ताईची कमेंट आलेली आहे आणि त्याच कमेंटच्या रिलेटेड मी हा ब्लॉग घेतलेला आहे. कारण त्यांना टायपिंग करून किंवा फक्त कमेंटद्वारेच उत्तर देणं शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ त्यांच्यासाठी शूट करावा. शिवाय त्यांच्यासारख्या आणि काही माझ्या मैत्रिणी असतील, ज्या भगिनी असतील, त्यांनाही त्याचा फायदा होईल. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि विषय थोडासा नाजूक असल्या कारणाने त्यांची कमेंट मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. तर सगळ्यांना जय बाळूमामा. आणि त्यांची काय कमेंट होती ते तुम्हाला सांगते. तर मी ती कमेंट सुद्धा म्हणजे लिहून घेतलेली आहे. ती तुम्हाला मी म्हणजे हे सगळे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तशी कल्पना पण आहे माझ्या डोक्यामध्ये, म्हणजे ती मी पूर्ण वाचलेली आहे. तर त्या ताईचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झालेली आहेत. तरी सुद्धा त्यांना अजून मूलबाळ नाहीये, म्हणजे त्यांना संतान प्राप्ती झालेली नाहीये, मूल झालेलं नाहीये. तर त्यांनी असं म्हणतात की त्यांचं जे हॉस्पिटल म्हणजे जे काही अगदी पुणे मुंबईपर्यंत त्यांनी दवाखाना वगैरे केलेला आहे, मात्र अजूनपर्यंत तरी त्यांना काही मूलबाळ झालेलं नाहीये आणि डॉक्टर सुद्धा आता थकलेले आहेत. शिवाय ते असं म्हणतायत की आम्ही सुद्धा आता थकलेलो आहोत, आमचे प्रयत्न आता आम्ही थांबवलेले आहेत. तर अशी त्यांची कमेंट आहे. आणि त्याचबरोबर ते काय म्हणतात की त्यांना जे काही म्हणजे आजूबाजूचे लोक असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी काही थोडेसे सजेशन दिलंय. ते असे म्हणतात की आदमापूरच्या बाळूमामाला तुम्ही जाऊन या, तुम्हाला मूल होईल असं त्यांना बऱ्याच जणांनी सांगितलंय असं त्या म्हणाल्या. मग त्या मला विचारतायत की कमेंट करून की खरंच आम्ही जर आदमापूरच्या बाळूमामाला गेलो तर आम्हाला मूल होईल का, हा त्यांचा क्वेश्चन आहे. तर त्यांनी म्हणजे खरंच डिटेलमध्ये कमेंट मला विचारलेला आहे किंवा कमेंट केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो काही दवाखान्याचा खर्च तो भयंकर गेलेला आहे. शिवाय आमच्या म्हणजे प्रयत्न सुद्धा करून आम्ही थकलेलो आहोत आणि आता ही शेवटचा जो काही उपाय आहे किंवा पर्याय आहे व याचा विचार आम्ही अजून करतोय. म्हणजे आम्ही काय अजून आदमापूरला गेलेलो नाहीये, मात्र खूप दिवसापासून खूप जण आम्हाला सजेशन देतात. तर त्यांनी असंच माझे बाळूमामाचे व्हिडिओ बघून मला कमेंट केलेली आहे आणि त्याचंच आज मी उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर त्याची कमेंट काय होती हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर त्या ताईला मी आता सगळं काही डिटेलमध्ये शेअर करणार आहे, जे की बाळूमामाचं सत्व काय आहे, बाळूमामा खरंच त्यांच्याकडे जर बाळूमामाकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला मूलबाळ होईल का, सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाळूमामाचे कलाकार असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आता तुमच्यासोबत शेअर करते. तर आता त्या ताईची कमेंट बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, म्हणजे त्या ताईला असो किंवा अन्य त्या ताईंसारख्या ज्यांना ज्यांना मनात शंका असतील त्या सगळ्यांना मी म्हणजे डिटेल सांगणार आहे किंवा या कमेंटचं उत्तर देणार आहे. तर हो, बाळूमामाला गेल्यानंतर तुम्हाला मूलबाळ होऊ शकतं. अगदी तुम्ही डॉक्टरांनी जरी आशा सोडली असेल तरी सुद्धा तुमचे कितीही ट्रीटमेंट होऊ दे, तुम्ही कितीही दवाखान्याला हॉस्पिटलला पैसे घातलेले असू देत, मात्र तुम्ही बाळूमामाला जरी गेला, त्यांच्याकडे जर तुम्ही मनापासून त्यांची भक्ती केली आणि त्यांच्याकडे जर तुम्ही म्हणजे मागणी केली देवासाठी, तर देव तुम्हाला नक्की मूलबाळ देणार. हे 100% खात्रीने मी सांगू शकते. कारण आता सांगू शकते म्हटल्यानंतर तुम्ही मला म्हणाल की डॉक्टर जे आहेत ते जर खात्री देऊ शकत नाही तर तू कशी देऊ शकतेस. तर माझं सांगणं असं आहे, म्हणजे देवाला गेल्यानंतर किंवा बाळूमामाच्या चरणी तुम्ही ज्यावेळेस अर्पण व्हाल ना, त्यावेळेस तुम्हाला त्या देवाचे जे काही विचार आहेत, त्या देवाने म्हणजे जसं जसं तो देव आहे त्या पद्धतीने तुम्हाला वागायला लागणार आहे, त्या देवाची तशी भक्ती करावी लागणार आहे. तरच देव तुम्हाला म्हणजे पावणार आहे. असं नाहीये की तिथं दिले पैसे आणि देवाने तुम्हाला पावलं, किंवा देवाला जर तुम्ही दान केला आणि देवाला तुम्ही दान केला किंवा देणगी दिली आणि देवाने तुम्हाला पावावं, असं शक्य होऊ शकत नाही. कारण तो साक्षात महादेवाचा अवतार आहे, तो बाळूमामा आहे. त्याला पैशा अडक्याची देणगीची वगैरे अजिबात अपेक्षा नाहीये. त्याला फक्त भोळ्या बाबड्या भक्तीची अपेक्षा आहे त्या देवाला. ठीक आहे. तर बाळूमामाला गेल्यानंतर तुम्हाला मूल होऊ शकतं, मात्र तुम्हाला तुमच्यात बदल घडवावे लागतील. आता तुम्ही म्हणाल ते कसे? तेच म्हणजे जसं की तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये बदल व्हायला हवा. आता तुम्हाला मातृत्व हवं आहे म्हटल्यानंतर, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, जर एक स्त्री असेल
आणि ती ज्या वेळेस म्हणजे अगोदर ती मुलगी असताना तिचे विचार म्हणा, तिचं शरीर दृष्टी वगैरे सगळे काही वेगवेगळं असतं. मात्र ज्यावेळेस ती आई होते त्यावेळेस तिचे विचार वगैरे कसे बदललेले असतात, जसे चेंज असतात ना, तशाच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बाळूमामाला जर नाही गेलात ना ताई, ज्यावेळेस तुम्ही बाळूमामाला जाल त्यावेळेस तुम्हाला बाळूमामाच्या विचारांप्रमाणेच राहावे लागेल. आता ते विचार कोणते ते मी तुम्हाला सांगते. डिटेलमध्ये काय सांगत नाही, थोडक्यातच सांगते. डिटेलमध्ये परत एखादा ब्लॉग नक्की घेऊन येईन, कारण ब्लॉग खूप लॉंग होतो आणि मला अपलोड करायला प्रॉब्लेम येतो म्हणून. तर बाळूमामाचा असा विचार आहे की ज्यावेळेस तुम्ही बाळूमामाची भक्ती कराल, अगदी बाळूमामाला अर्पण झालं पाहिजे संपूर्णपणे. देवाचा श्वास म्हणजे आपला जो श्वास आहे तो सुद्धा देवाच्या चरणी अर्पण केला पाहिजे. त्याच्यासाठी बाळूमामाची एक इच्छा असते की भलं तुम्ही माझ्या मंदिरात नका येऊ, किंवा म्हणजे नीतिमत्तेने वागा, त्याचबरोबर मुक्या प्राण्यांची सेवा करा, त्यांना म्हणजेच घरच्या आई वडिलांना सांभाळा, आई वडिलांची इज्जत करा, बायकोची इज्जत करा, बहिणीची इज्जत करा, असं देवाचं म्हणजे विचार आहेत. त्याचबरोबर बाळूमामांचे म्हणजे विचार सांगायचं झालं तर तुम्हाला देवाची भक्ती अशी करायची की कोणती अपेक्षा न ठेवता, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता त्या ताईंना मी सांगू इच्छिते, तुम्ही आदमापूरला एकदा नक्की जा आणि आमोशा गाठून जावा, म्हणजे आमोशाला जा आणि देवाचं मन भरून म्हणजे रूप पाहून घ्या आणि देवासमोर एक इच्छा म्हणजे अगदी स्वच्छ मनाने, कोणतीही वाईट मनामध्ये कोणताही वाईट विचार न आणता, कोणत्याही गोष्टीचा वाईट हे न करता त्या देवाला मनापासून तुम्हाला जे हवं आहे ते मागा. आणि खरंच ज्यावेळेस तुमच्यात थोडेसे बदल होतील त्यावेळेस थोडासा उशीर का होईना, पण बाळूमामा तुमचं जे मातृत्व आहे किंवा तुम्हाला जे मूल हवं आहे, तुमचं जे मागणं आहे ते नक्की पूर्ण करतील. कारण बाळूमामाची जी आरती आहे त्या आरतीमध्येच एक असं कडवं आहे की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे, दीनदुबळ्यांना मामा रक्षिती, निपुत्रिकाला मामा संतान देती, कन्या रोग्याला औषधी होती, भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती. हे कडवं आहे. या कडव्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दीनदुबळ्यांना मामा म्हणजे रक्षण करतात त्यांचं, ज्यांना डोळे हातपाय नाहीत त्यांचं, आणि त्याचबरोबर ज्यांना मूल नाहीये, ज्यांना संतान नाहीये, त्यांना बाळूमामा संतान देतात, त्यांचा वंश वाढवण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. तर ताई मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही नक्की जावा आदमापूरला, बाळूमामाची भक्ती करा, तुम्हाला नक्की मातृत्व प्राप्त होईल. त्या ताईंसारख्या ज्या म्हणजे अजून कोणी मैत्रिणी वगैरे माझ्या असतील, ज्या भगिनी वगैरे असतील, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट असू दे, तुम्ही बाळूमामाच्या चरणी अर्पण करा, तुम्हाला नक्कीच फळ भेटेल. मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते, मी स्वतः बाळूमामाची कट्टर भक्त आहे आणि त्यांची माझ्या आयुष्यात आल्यापासून खरंच खूप म्हणजे खूप माझा बदल झालेला आहे. जसं की चिडचिडपणा म्हणा, किंवा एखाद्याचं जर चांगलं होत असेल तर आपला विचारसरणी जी आहे ती योग्य असली पाहिजे. त्याचं चांगलं होतं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, ना की त्याला टोमणे मारले पाहिजेत किंवा असंच केलं असेल तसंच केलं असेल असे नावं अजिबात न ठेवता आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. तर ताई किंवा इतर सगळ्या माझ्या मैत्रिणींना, बाळूमामाच्या भक्तांना या कमेंटचं उत्तर मिळालं असेल अशी मी आशा करते. कसा वाटला ब्लॉग कमेंट करा. जाता जाता बाळूमामाला नमस्कार करा, जय बाळूमामा कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू, बाय.